नांदेड़ शहर के उपविभागीय पुलिस अधिकारी सुशील कुमार नायक की टीम ने मोबाइल एवं बैग लिफ्टिंग गिरोह के 11 सदस्यों को पकड़ने में सफलता हासिल की है। इसके साथ पुलिस ने 44 मोबाइल फोन, 3 दुपहिया वाहन, 1 छुरा और 1,61,000 रुपए का माल जब्त किया है। यह गिरोह नांदेड़ शहर और ग्रामीण इलाकों में डकैती, खंजर और चाकू लहराने, मोबाइल फोन उठाने और धमाके जैसे गंभीर अपराधों को अंजाम देता है। पुलिस ने नागेश उर्फ लाड़ा और उसके साथी विशाल डोलरकर, गणेश घोरपड़े को हिरासत में ले लिया है। ये तीनों इलाके में डकैती जैसे गंभीर अपराध कर रहे थे तथा नितिन चौहान, मोहम्मद मोहसिन, मोहम्मद गौस, सचिन पवार, गोविंद चौहान, सतीश सोनटक्के, आदि पाटिल, रामेश्वर जाधव, गणेश घोरपड़े, हनुमंत लाड़े को मोबाइल और बैग उठाने के मामले में हिरासत में लिया गया है। माननीय पोलीस अधीक्षक सरांच्या मार्गदर्शनाखाली जे रेकॉर्डवरील आरोपी आहेत, जे जेल रिलीज आहेत, त्यांची चेकिंग करण्याच्या सूचना सरांनी दिल्या होत्या। त्यानंतर आम्ही जो रेकॉर्डरचा आरोपी आहे लड्ड्या, याला आम्ही चेक केल्यानंतर त्याच्यासोबत आणखीन 2 संशयित इसम सापडले। त्यांच्याकडे काही मोबाईल सापडले ज्याबद्दल ते व्यवस्थित माहिती देऊ शकत नव्हते। अशा आरोपीकडून आम्ही अधिक विचारपूस केली असता साधारणतः 6 ते 7 गुन्हे ओपन झालेले आहेत। याच्यामध्ये एकूण 44 मोबाईल, 3 गाड्या आणि 1 खंजर असा आम्ही रिकवर केलेला आहे। मुद्देमालची रिकव्हरी जी साधारणतः 10,61,000चा मुद्देमाल आम्ही रिकवर केलेला आहे। याच्यामध्ये पोलीस स्टेशन बारड, अर्धापूर येथील दरोड्याचे गुन्हे, त्याचबरोबर परभणी जिल्ह्यातील गंगाखेड येथील दरोड्याचा एक गुन्हा, पोलीस स्टेशन अर्धापूर येथील 399चा एक गुन्हा, नांदेड ग्रामीण, भाग्यनगर आणि शिवाजीनगर येथील मोबाईल चोरीचे असे 7 गुन्हे ओपन झालेले आहेत। आणि याच्यामध्ये दोन्ही प्रकरणामध्ये मिळून आमच्याकडे आता सध्या 11 आरोपी आहेत आणि 11 आरोपी आमच्या ताब्यामध्ये आहेत। यामधील 2 ते 3 आरोपी जे आहेत त्यांचं सेम बॅकग्राऊंड आहे, सेम रेकॉर्ड आहे। 395, 392 मोबाईल स्नॅचिंग, चेन स्नॅचिंगचे या रेकॉर्डवरच्या आरोपीसोबत नवीन काही युवक जे आहेत ते जोडले गेले आणि त्यातून हा प्रकार त्यांनी रॉबरीचे केलेले आहेत। नागपुर समय, गली से दिल्ली तक।